संभाजी गणपतराव वागतकर मुख्याध्यापक जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आसोला तथा राष्ट्रीय शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद यांचा सेवाप्रती गौरव व कृत्यता समारोह संपन्न झालाय। कार्यक्रमाचे आयोजन कॉस्टेक शिक्षक संघटना जिल्हा परभणी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आसोला अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद परभणी यांच्या वतीने हे आयोजन करण्यात आले होते। यावेळी कॉस्टेक शिक्षक संघटनेचे सरचिटणीस सतीश कांबळे डॉक्टर मुक्तांगण वागसकर यांनी केले होते। या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात महिला व पुरुषांचे शिक्षक व अधिकारी वर्ग उपस्थित होता। त्या ठिकाणी संभाजी वागतकर सर यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आपण कॉस्टेक शिक्षक संघटना आणि आदिवासी विकास परिषद व जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आसोला यांच्या संयुक्त विद्यमाने आपण घेतलेला आहे। या ठिकाणी सरांची सेवा अतिशय प्रामाणिक निस्वार्थ आणि विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरलेली आहे। सरांचं संघटनेतलंही काम अतिशय प्रामाणिक आणि उत्कृष्ट असून सर जसे कॉस्टेक शिक्षक संघटनेमध्ये काम करत होते आज शेवटच्या क्षणापर्यंत नोकरीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत त्यांनी कॉस्टेक शिक्षक संघटनेचं काम केलेलं आहे, विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम केलेलं आहे। त्याचबरोबर त्यांनी कुटुंबाकडे लक्ष देऊन आपले दोन्ही मुलं एक चांगल्या उच्च शिक्षणाला म्हणजे शिक्षणापर्यंत पोहोचवलेले आहेत। एक मुलगा डॉक्टर आहे, एक मुलगा इंजिनियर आहे आणि कुटुंबाची जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने सरांनी पार पाडलेली आहे। सरांचं संघटनेचं कार्य, कौटुंबिक कार्य, सामाजिक कार्य, पारिवारिक कार्य या सगळ्या कार्याची दखल घेऊन आज कॉस्टेक शिक्षक संघटनेच्या वतीनं महाराष्ट्र राज्य कॉस्टेक शिक्षक संघटना परिवाराच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे आणि ते त्या सन्मानास पात्र आहेत। जे महाराष्ट्राचे सरचिटणीस सतीश कांबळे यांचा अट्टहास 6 महिन्यापासून होता, तर त्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला आणि त्यांनी खूप परिश्रम घेतले। त्याबद्दल मी त्यांचा नेहमीच आभारी आहे। आणि त्याचबरोबर अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद शाळा केंद्रीय प्राथमिक शाळा आसोला या सर्व टीमनं हा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीनं थोडक्यात सांगायचं म्हणजे हा प्रवास अगदी अविरतपणे चालत राहणार। शिक्षण ही प्रक्रियाच असल्याने की आपण घेत असतो आणि या एवढ्या मोठ्या प्रवासामध्ये अनेक अनुभव आले, पटू आहेत, चांगले आहेत, गोड आहेत। या सगळ्या अनुभवामधून एकच शिकलो की त्याला आपण हसत हसत सांगतो।